नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, भारतीय रिझर्व्ह बँककडून इथं भरती निघालेली आहे. आर-बी-आयकडून चांगल्या प्रकारच्या पदांची इथं भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. त्यामध्ये तुमचे जे पद असणार हे विविध तज्ञ पदे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला डेटा सायंटिस्ट, डेटा इंजिनियर, आय-टी सिक्युरिटी एक्सपर्ट आणि इतर पदे पण असणार आहेत. ओके. तर याच्या टोटल जे पदं इथं संख्या निघालेली आहे 93 पदांसाठी इथं भरती जाहीर झालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आपली झालेली असेल, पीजी डिग्री, बी बी-टेक झालेलं असेल, एम-बी-ए झालेलं असेल, सी-ए झालेलं असेल, तर आपण इथं अप्लाय करू शकता. ओके. आता नोकरी ठिकाण असणारे आपल्याला मुंबईमध्ये असणारे डेटा केंद्रामध्ये पण असू शकतात. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून इथं सर्व्हिस बोर्डकडून इथं व्हॅकन्सी आलेली आहे. ॲडव्हर्टाइज नंबर इथं देण्यात आलेला आहे 4 नंबरचे आहे 2025-26 साठी. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला जनरल एक्सपर्ट फुल टाईम कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथं आर-बी-आयकडून इथं व्हॅकन्सी काढण्यात आलेली आहे. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. यामध्ये दिलेलं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिस बोर्ड. ओके. रेफरन्स दिलेला आहे याच्यामध्ये इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला भरायची आहे. 11 कॅन्डिडेट्स याच्यामध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे जे की फुल टाईम कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेला सीरियल नंबर, त्याच्यानंतर नेम ऑफ द पोस्ट, ग्रेड दिलेली आहे, टोटल ऑफ व्हॅकन्सी दिलेली, पी-डब्ल्यू-डी साठी व्हॅकन्सी दिलेली आहे. सगळ्यात आता डिपार्टमेंट जे दिलेलं आहे याच्यामध्ये आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे डी-आय-टीमध्ये. आता याच्यामध्ये दिलेलं आहे डाटा सायंटिस्टमध्ये ग्रुप सीची व्हॅकन्सी असणार आहे. सगळ्या पोस्ट ग्रुप सीची आहे. याच्यामध्ये टोटल आपल्याला 2 पदे बघायला मिळतात. डाटा इंजिनिअरमध्ये ग्रुप सीची भरतीच्या 2 पदे बघायला मिळतात. पदांनुसार आपल्याला बघून घ्यायचं कोणत्या ठिकाणी आहे. त्यानंतर आय-टी सिक्युरिटी एक्सपर्टसाठी ग्रुप सीची भरती 7 पदे बघायला मिळतात. 4 नंबरचं पद आय-टी सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी ग्रुप सीची भरती 5 पदे बघायला मिळतात. 5 नंबरचं पद आय-टी प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये आपल्याला ग्रुप सीची भरती 3 पदे बघायला मिळतात. ए-आय-एम-एल स्पेशलिस्टमध्ये ग्रुप सीची भरतीच्या 3 पदे बघायला मिळतात. 7 नंबरचं पद आय-टी सायबर सिक्युरिटी आय-टी सायबर सिक्युरिटी अनालिसिसमध्ये आपल्याला ग्रुप सीची भरती 5 पदे बघायला मिळतात आणि शेवटचं पोस्ट असणारे नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये ग्रुप सीची भरती 3 पदांसाठी इथं बघायला मिळते. आता त्यानंतर असणार आहे डिपार्टमेंट असणार आहे प्रायमरी डिपार्टमेंटमध्ये प्रोजेक्ट मॅनेजरमध्ये ग्रुप सीची भरती 5 व्हॅकन्सी बघायला मिळतात आणि त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ सुपरव्हिजनमध्ये आपल्याला याच्यात बघायला मिळतात. 10 नंबरचा बोर्ड मार्केट अँड लिक्विडिटी रिस्क स्पेशलिस्टमध्ये ग्रुप सीची भरती 1 पद बघायला मिळतात. 11 नंबरचा पद असणार सायबर सिक्युरिटी अनालिसिसमध्ये याच्यात ग्रुप सीची भरती 13 पदे बघायला मिळतात. 12 नंबरचा पद ऑपरेटर रिस्क अनालिसिसमध्ये ग्रुप सीची भरती 2 पदे बघायला मिळतात. ओके. त्यानंतरचं पद असणार अनालिसिससाठी क्रेडिट रिस्कसाठी ग्रुप सीची भरती 2 पदे बघायला मिळतात. 14 नंबरचं पद अनालिसिसमध्ये मार्केट रिस्कमध्ये ग्रुप सीची भरतीच्या 2 पदे बघायला मिळतात. त्यानंतर 15 नंबरचा पोस्ट असणार आहे रिस्क अनालिसिसमध्ये 5 व्हॅकन्सी बघायला मिळतात आपल्याला ग्रुप सीमध्ये. 16 नंबरचं पद अकाउंट स्पेशालिस्टमध्ये ग्रुप सीची भरती 5 पदे बघायला मिळतात. त्यानंतर 17 नंबरचा पोस्ट असणार आहे रिस्क असेसमेंट डाटा अनालिसिसमध्ये ग्रुप सीची भरती 2 पदे बघायला मिळतात. 18 नंबरचा पोस्ट असणार आहे क्वालिटी रिसर्च अनालिसिसमध्ये ग्रुप सीची भरती 2 पदे बघायला मिळतात. 19 नंबरचा पोस्ट बिझनेस फायनान्शियल रिस्क अनालिसिसमध्ये ग्रुप सीची भरती 6 पदे बघायला मिळतात. 20 नंबरचा पोस्ट डेटा इंजिनिअरमध्ये ग्रेड 1 याच्यात ग्रुप सीची भरती याच्यात 1 पद बघायला मिळतात. 21 नंबरचा पद डेटा इंजिनिअर 2 मध्ये ग्रुप सीची भरती याच्यात 1 पद बघायला मिळतात. त्याच्यानंतर डाटा अनालिसिस मायक्रो अनालिसिस डाटा अनालिसिसमध्ये ग्रुप सीची भरती याच्यात 1 पद बघायला मिळतात. त्यानंतर बँकिंग डोमेन स्पेशलिस्टमध्ये आपल्याला ग्रुप सीची भरती याच्यात 1 पद बघायला मिळतात. त्यानंतर डाटा सायंटिस्ट डाटा मॉडेलिंगमध्ये ग्रुप सीची भरती 2 पदे बघायला मिळतात. 25 नंबरचा पोस्ट असणार आहे डाटा एक्सवेबरमध्ये लिक्विडी रिस्कमध्ये याच्यात ग्रुप सीमध्ये आपल्याला 1 पद बघायला मिळतात. आता ग्रुप डीची भरती बघू शकता सिनियर बँकमध्ये असणार आहे याच्यामध्ये. ग्रुप डीमध्ये 1 भरती डाटा सायंटिस्टमध्ये आपल्याला ॲडव्हान्स स्पेशल अनालिसिसमध्ये ग्रुप सीमध्ये 4 व्हॅकन्सी. 28 नंबरचा पोस्ट क्रेडिट रिस्क स्पेशलिस्टमध्ये ग्रुप सीची भरती याच्यात 4 व्हॅकन्सी. प्रोग्रामर कोऑर्डिनेटरमध्ये ग्रेड ईची भरती असणार आहे याच्यामध्ये 2 व्हॅकन्सी. टोटल इथं 93 पद आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळतात. 21 डिसिप्लिनमध्ये याच्यात व्हॅकन्सी बघायला मिळते. ओके. याच्यात पी-डब्ल्यू-डी साठी पण व्हॅकन्सी इन्क्लुडिंग वगैरे दिलेले आहे. आता कॅटेगरीनुसार माहिती देण्यात आलेली आहे. ई-डब्ल्यू-एस असो या कोणतीही कॅटेगरी असो. ओके. त्याच्यानंतर
पुढे जाऊया आपण आता स्टेप बाय स्टेप. PWDची दिलेली आहे कॅटेगरीची माहिती. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता आपण बघू डिटेल नोटीस. ओके, रिमार्क वगैरे दिलेले आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे जी की तुमची आता फॉर्म वगैरे जी इथं चालू झालेले आहे. ओपनिंग डेट 17 डिसेंबर 2025 पासून, तर आपल्याला क्लोजिंग डेट असणार आहे 6 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. ओके, आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे 1 डिसेंबर 2025 पर्यंत. आपल्याला या इंडियन सिटीजनशिप वाले अप्लाय करू शकता. चांगली फॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एज लिमिट वगैरे जे दिलेलं आहे ते एक तारखेपर्यंत असणार आहे, 1 डिसेंबर 2025 पर्यंत. ओके, सगळ्यात पहिलं पोस्ट दिलेली आहे याच्यामध्ये आपल्याला डाटा DIT मध्ये जे पोस्ट आहे सगळ्या, त्याच्यामध्ये मिनिमम आपल्याला एज असणार आहे 25 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्याचा क्वालिफिकेशन लागणार आहे आपल्याला मास्टर सायंटिस्ट वगैरे आपण असाल, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिकल सायंटिस्ट वगैरे आपण डाटा सायन्समध्ये असाल, फायनान्स, इकॉनॉमिक्स. ओके, BTech कम्प्युटर सायन्स झालेलं असेल तर अप्लाय करू शकता. वर्क एक्सपिरियन्स आपल्याला 4 वर्षाचा लागणार आहे डाटा सायंटिस्टमध्ये. ओके, जॉब प्रोफाईलबद्दल, कामाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुमची पोस्टिंग असणार आहे डेटा सेंटर मुंबईमध्ये. ओके, आता डाटा इंजिनिअरमध्ये दिलेलं आहे 25 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे BSc, BTech, MSc, MTech कम्प्युटर सायन्सवाले, MCA वाले अप्लाय करू शकतात. ओके, याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता याच्यात आपल्याला वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे 4 वर्षाचा आपल्याला वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे. जॉब प्रोफाईल इथं दिलेला आहे. मुंबईमध्ये जॉब सेंटर आहे डाटा सेंटर्समध्ये. 3 नंबरचा पोस्ट आपला IT सेक्रेटरीमध्ये एक्सपर्ट DIT मध्ये 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर BSc, BTech, MSc, MTech आणि MCA वाले अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे अप्लाय करण्यासाठी, तरच आपण अप्लाय करू शकतो. जॉब प्रोफाईलबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई सेंटर असणारे तुमचं जॉब. ओके, लोकेशन्स 4 नंबरचं पोस्ट डाटा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये DIT मध्ये एज दिलेली आहे 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे BSc, BTech, MSc, MTech वाले इथं अप्लाय करू शकता. MCA वाले पण अप्लाय करू शकता. आता यासाठी आपल्याला इथं वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे 5 वर्षाचा लागणार आहे आणि जॉब प्रोफाईलबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स. ओके, सगळ्यांचं जॉब लोकेशन मुंबई असणार आहे यात. ओके, आता IT प्रोजेक्ट ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये याच्यामध्ये दिलेलं आहे 27 ते 40 वर्षापर्यंत BSc, BTech, BBA, MSc, MTech आणि MCA वाले अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स, मुंबई तुमचं जॉब लोकेशन. आता AI ML स्पेशलिस्ट मध्ये वॅकेन्सी आहे याच्यात 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. BSc, BTech, MSc, MTech आणि MCA वाले. ओके, आता याच्यामध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. त्यानंतरची पोस्टिंग असणार आहे तुम्हाला IT सायबर सिक्युरिटी अनालिसिसमध्ये 27 ते 40 वर्षापर्यंत एज लिमिट आहे अप्लाय करायची. BSc, BTech, MSc, MTech, MCA वाले अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. जॉब प्रोफाईलबद्दल इथं माहिती दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. नेम ऑफ द पोस्ट नेटवर्कमध्ये असणार आहे ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये. याच्यामध्ये 27 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. BSc, BTech, MSc, MTech आणि MCA वाले अप्लाय करू शकता. तर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जॉब प्रोफाईल तुमची दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स. नेम ऑफ द पोस्ट असणार आहे प्रोजेक्ट मॅनेजर आपल्याला असणार याच्यामध्ये. प्रेमिसी डिपार्टमेंटमध्ये याच्यामध्ये 21 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. बॅचलर डिग्री आणि सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्यांसाठी इथं वॅकेन्सी आहे. गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स. मार्केट लिक्विडिटी रिस्क स्पेशलिस्टमध्ये 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. PG डिग्री झालेली पाहिजे आपल्याला. इकॉनॉमिक्स, फायनान्स, कॉमर्समध्ये MBA, PGDM, PGVM झालेलं असेल तर अप्लाय करू शकता. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला NBFC सेक्टरमध्ये. ओके, कॅन्डिडेटला इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. इथं आपल्याला सेंट्रल बँकमध्ये आपण कुठं काम केलेलं असेल ऑडिटिंगचं तीच. जॉब प्रोफाईल दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स. 11 नंबरचं पोस्ट IT सायबर सिक्युरिटी अनालिसिसमध्ये. सिक्युरिटी अनालिसिसमध्ये आपल्याला 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. BTech, ME, MTech, MSc अँड MCA वाल्यांसाठी वॅकेन्सी. याच्यात आपल्याला पण 5 वर्षासाठी इथं एक्सपिरियन्स लागणार आहे, तरच आपण अप्लाय करू शकतो. जॉब प्रोफाईल दिलेलं आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स. नेम ऑफ द पोस्ट असणार आहे ऑपरेशनियल रिस्क अनालिसिसमध्ये 30 ते 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे सायंटिस्ट डाटा अनालिसिसमध्ये आणि आपल्याला 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे. जॉब प्रोफाईलबद्दल इथं माहिती दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स. त्यानंतर अनालिसिस क्रेडिट रिस्कमध्ये दिलेली आहे 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री झालेली पाहिजे आपल्याला. याच्यात MBA फायनान्स असो या काही असो. ओके, USAFCA यांच्यासाठी LLM LLB वाल्यांसाठी वॅकेन्सी. ओके,
5 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे. ओके. लागणार आहे. मुंबईमध्ये आपल्याला याच्यात लोकेशन आहे. अनालिसिस मार्केट ट्रिक्समध्ये आपल्याला 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. यांना पण पीजी डिग्री झालेली पाहिजे. तर एमबीए एमबीए वाल्यांना इथं ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. सीएफए एफआरएम वाल्याला पण ओके. याच्यात 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. आणि इथं मुंबई तुमचं जॉब लोकेशन रिक्स अनालिसिसमध्ये दिलेली आहे. 30 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा सायंटिस्टमध्ये त्या वॅकेन्सी आहे. वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. इथं 5 वर्षाचा लागणार आहे. ओके. जॉब प्रोफाईल दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. 16 नंबरचा पोस्ट असणार आहे अकाउंटिंग स्पेशलिस्टमध्ये. अकाउंट स्पेशलिस्टमध्ये आला 30 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात फक्त CA CWA ला वॅकेन्सी आहे. याच्यात आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यामध्ये लागणार आहे. 2 इयर एक्सपिरियन्स आपल्याला क्रेडिट रिस्कमध्ये पाहिजे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन जॉब प्रोफाईलबद्दल माहिती दिलेली आहे. रिक्स असेसमेंट डाटा अनालिसिसमध्ये दिलेली आहे वॅकेन्सी 25 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मास्टर डिग्री इकॉनॉमिक्स फायनान्स स्टॅटिक्स मॅथमॅटिकल सायन्स मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आहे. याच्यामध्ये आपल्याला वॅकेन्सी बघायला मिळते. ओके. याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि जॉब प्रोफाईल दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. क्वालिटी रिसर्च अनालिसिसमध्ये 25 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मास्टर डिग्री इकॉनॉमिक्स फायनान्स स्टॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये झालेली असेल अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन दिलेलं आहे. जॉब प्रोफाईलबद्दल माहिती दिलेली आहे. 19 नंबरची पोस्टिंग बिझनेस फायनान्शियल रिस्कमध्ये आपल्या अनालिसिसमध्ये 25 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मास्टर डिग्री इकॉनॉमिक्स आणि फायनान्सवाले इथं अप्लाय करू शकतात. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन डाटा इंजिनियरसाठी 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बॅचलर डिग्री कॅम्प्युटर सायन्स डाटा सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनवाले अप्लाय करू शकता. MCA वाले पण अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आपल्याला तरच अप्लाय करू शकतात. मुंबई तुमचं जॉब लोकेशन डाटा इंजिनिअरिंगसाठी 28 ते 40 वर्षापर्यंत बॅचलर डिग्री पाहिजे. याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगमध्ये 5 वर्षाचे एक्सपिरियन्स. मुंबई तुमचं हे जॉब लोकेशन असणार आहे. 22 नंबरचा पोस्ट असणार आहे डाटा अनालिसिस मायक्रो डाटा अनालिसिसमध्ये 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. मास्टर डिग्री झालेली पाहिजे आपली तरच अप्लाय करू शकता. PhD वगैरे झाले असेल प्रेफरन्स मिळणार आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स जॉब प्रोफाईल दिलेली आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. बँकिंग डोमेन स्पेशालिस्टमध्ये 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट MBA फायनान्स स्पेशलायझेशन दिलेलं आहे प्लस 3 इयर एक्सपिरियन्स लागणार आहे. अकाउंटिंग वगैरे वर्किंगमध्ये केलेलं असेल कमर्शियल बँकिंगमध्ये ओके. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली असेल इकॉनॉमिक्स स्टॅटिक कॉमर्समध्ये तरी अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. आणि असा याच्यामध्ये आपल्याला टोटल 7 वर्षाचा एक्सपिरियन्स जॉब प्रोफाईल दिलेला आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. डाटा सायंटिस्ट मॉडेलिंगमध्ये दिलेले आहे 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री स्टॅटिक्स मॅथमॅटिक्स ओके. सायन्स इकॉनॉमिक्समध्ये अप्लाय करू शकतात. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. बँकिंगमध्ये असणार आहे लिक्विडिटी रिस्कमध्ये 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बॅचलर डिग्री PGDM MBA वाल्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. यामध्ये मुंबई तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. सिनियर बँकमध्ये असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मध्ये लिक्विडिटी रिस्कमध्ये 35 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेली पाहिजे. PGDM MBA वाल्यांना चांगली ऑपॉर्च्युनिटी 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. यामध्ये मुंबई तुमचं जॉब लोकेशन. डाटा सायंटिस्टमध्ये ॲडव्हान्स अनालिसिसमध्ये आपल्याला 28 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. यामध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इकॉनॉमिक्स स्टॅटिक्स मॅथमॅटिक्स डाटा सायन्स BTech ME MTech वाले अप्लाय MCA वाले पण अप्लाय करू शकतात. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे. याच्यात मुंबई तुमचं जॉब लोकेशन दिलेलं आहे. 28 नंबरचा पोस्ट जी असणार आहे क्रेडिट रिस्क स्पेशलिस्टमध्ये 30 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री MBA PGDM वाल्यांना ऑपॉर्च्युनिटी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स. मुंबई तुमचं जॉब लोकेशन. 29 नंबरचा पोस्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटरमध्ये 40 ते 62 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इकॉनॉमिक्स फायनान्समध्ये झालेली पाहिजे. CA CFA यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी. याच्यात आपल्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. डोमेन नॉलेज वगैरे. मुंबई तुमचं जॉब लोकेशन्स आणि इथं संपूर्ण क्रायटेरिया दिलेला आहे जो की तुम्हाला बँकिंगमध्ये रिक्वायरमेंट राहतोच. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. नेचर ऑफ ड्युटीज वगैरे सांगितलं आहे तुम्हाला. एक्सपिरियन्स ड्युरेशन त्यानंतर लिव्ह पोझिशन्स वगैरे तुम्हाला मी सांगतो आता खाली बाकीचे. ओके. रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे याच्यामध्ये. ओके. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आपल्याला. ओके. एज लिमिटमध्ये जर बघायला गेलं तर SC STला
5 वर्षाची सूट, ओबीसी एनसीला 3 वर्षाची सूट असणार आहे. ओके. आणि ऑफिसर्स वगैरे एक सर्व्हिसमॅनला इथं 5 वर्षाची सूट भेटते. ओके. तर जी आपल्याला गव्हर्नमेंटची सूट दिलेली आहे ती भेटणार आहे यामध्ये. ओके. आरबीआय कडून टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे याच्यामध्ये. आता फुल टाइम कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार, म्हणजे तुम्ही फुल टाइम इथं काम करू शकता, तुम्हाला पटेल तितका दिवस करू शकता म्हणजे. ओके. पण तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा जॉब आहे फक्त एवढंच. याच्यामध्ये 3 इयर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. ॲग्रीमेंट म्युच्युअल वगैरे करून द्यावं लागेल. 3 वर्षाचा ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट करून द्यावं लागेल. नोटीस पिरियड आपल्याला इथं दिलेलं आहे. जर आपल्याला फर्स्ट इयरमध्ये कॉन्ट्रॅक्ट 3 मंथचा असणार आहे याच्यामध्ये. ओके. 3 मंथमध्ये आपण काम पण सोडू शकतो. आता मंथली आपल्याला इन्स्टॉलमेंट दिलेली आहे, जे की आपल्याला पेबल असणार आहे फॉलोइंग फॉर अमाऊंट 3,10,000 लेवल 3 मध्ये, लेवल 4 मध्ये 4,30,000 आणि लेवल 5 मध्ये 4,80,000 रुपये असणार आहे, जे की आपल्याला इथं पेबल असणार आहे. ओके. त्याच्यात सगळी माहिती देण्यात आलेली आहे. जर तुमचं आता लेवल 3 असेल याच्यामध्ये आता दिलेले कोणत्या गोष्टी सिलेक्शन कमिटीकडून, याच्यामध्ये आपल्याला 3,10,000 ते 4,10,000 पर्यंत, 3,10,000 ते 4,10,000 पर्यंत असणार आहे. लेवल 4 मध्ये 3,30,000 ते 5,10,000, लेवल 5 मध्ये 4,80,000 ते 6,00,000 पर्यंत. ओके. त्यात दिलेली आहे. ड्युरिंग असणारे 7%. आपल्या मंथली आपल्याला याच्यात दिलेले आहे हाऊस वगैरे अलाउन्स वगैरे दिलेलं आहे. 7 सक्सेसफुल झाल्यानंतर 12 महिन्याच्या नंतर प्रोबेशन पिरियड वगैरे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर. ओके. लिव्हज दिलेले आहे, फॅसिलिटी असतात आपल्याला. लिव्हज फॅसिलिटी 30 लिव्ह भेटतात आपल्याला वर्षाला. ओके. अरे त्याच्यानंतर रेसिडेन्शियल दिलेलं आहे आपल्याला. याच्यात कॉन्ट्रॅक्ट बेसिस अपॉइंटमेंट वगैरे दिलेलं आहे. ट्रॅव्हलिंग आपल्याला इथे भेटणार आहे, अलाउन्स वगैरे. ओके. सगळी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. ओके. नो अदर बेनिफिट्स असणार आहे बाकीचे. ओके. काही नाही आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग मुंबई दिलेली आहे तुम्हाला. ओके. टाटा सेंटर्समध्ये. कॉन्डक्ट दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. अपॉइंटमेंट वगैरे आपल्याला जेव्हा तुम्हाला जॉईन व्हायला बोलवलं त्याच्यावरच तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला याच्यात सिलेक्शन टीम दिलेली आहे, जी की असणार आहे आपल्याला प्रिलिमिनरी स्क्रीनिंग असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिलेलं आहे आरबीआय कडून, हे घेण्यात येणार आहे. ओके. हे तुम्हाला वेबसाईट मार्फत नंतरून कळवण्यात येणार आहे. आता अमाऊंट बद्दल जर बोलायला गेलं तर तुम्हाला इथं अमाऊंट लागणार आहे फी भरण्यासाठी. ॲप्लिकेशन फीज SC/ST PWDला 100 रुपये प्लस GST, जनरल OBC EWSला 600 रुपये प्लस GST. स्टाफ असाल आरबीआयचे त्यांनी कोणत्याही प्रकारची फी नाही. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. फीजबद्दल ऑनलाईन पद्धतीने पे करून घ्या. ओके. मोड ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे 6 जानेवारी 2026 पर्यंत. हेल्प फॅसिलिटीसाठी तुम्हाला इथून मेल ॲड्रेस दिलेला आहे. ओके. आणि हाऊ टू अप्लाय करण्यासाठी वेबसाईट लिंक दिलेली आहे, जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. त्यानंतर खाली गेल्यानंतर जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ज्यात आपल्याला कॉल लेटर वगैरे जे असतात, डॉक्युमेंटेशन ऑर्गनायझेशन, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. कॉरस्पॉन्डन्स ॲड्रेस वगैरे तुम्ही बघू शकता. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, त्याच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. ओके. एम्प्लॉईची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला 6 जानेवारी 2025 पर्यंत अप्लाय करायचं. 17 डिसेंबर 2025 पासून फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करा. डिक्लेरेशन, हँडरायटिंग डिक्लेरेशन, एज प्रूफचं अपलोड करा. PWD सर्टिफिकेशन डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे, काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन्स आणि एक्सपिरियन्सचे सगळे डॉक्युमेंट्स. ओके. असे छोटे मोठे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे. फोटोग्राफची साईज, सिग्नेचरची साईज, डॉक्युमेंटची साईज यामध्ये खाली देण्यात आलेली आहे. जरा बघून घ्या. फॉर्म भरताना पण तुम्हाला गाईडलाईन दिलेली आहे. ओके. तरी तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, की या व्हिडिओचा PDF लिंक तुम्हाला पाहिजे असेल, PDF फाईल पाहिजे असेल या जॉबची, तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यांची सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, Insta ID, फेसबुक IDची. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब पॉझिटिव्ह घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.